आषाढी एकादशीला घरातील सर्वच जण उपवास करतात आणि घरातील सर्वांना जर उपवास असला तर साबुदाणा खिचडी करण्यासाठी आदल्या दिवसापासूनच तयारी करावी लागते. आदल्या दिवशी साबुदाणा भिजू घालावा लागतो, कारण साबुदाणा वेळेवर लवकर भिजत नाही आणि घरातले सर्वजण चिडचिड करतात. मग अशा वेळेस उपवासाचे हे झटपट होणारे, मस्त वरतून कुरकुरीत आतमध्ये जाळीदार असे आप्पे नक्की ट्राय करा. करायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात. उपवासासाठी पोटभरीचा हा नाश्ता आहे, त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. तर हे आप्पे करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला भगर आणि साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा. व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा, जेणेकरून भगर आणि साबुदाणा आपल्याला बारीक करायला सोपं जाईल. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं. नाहीतर मग साबुदाणा किंवा भगर करपू शकते, म्हणजे याचा रंग बदलू शकते. तर मीडियम गॅसवरती बघा भगर आणि साबुदाणा छान फुलेपर्यंत इथे मी भाजून घेतलेला आहे. आता काढून घेऊया. साबुदाणा आणि भगर हलकीशी थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि पाणी वगैरे काही न टाकता रवाळसर अशी भगर आणि साबुदाणा आपण वाटून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने भगर आणि साबुदाण्याचं पीठ इथे करून घेतलं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळसर असं पीठ ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये अर्धी वाटी थोडंसं आंबटसर दही घातलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे पीठ तयार करून घेतलं. फक्त थोडंसं मिक्स करून घेतलं आहे, खूप जास्त बारीक पीठ केलेलं नाही आहे. तर आता तयार केलेलं जे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आप्यासोबत खाण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी दही घातलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी 2 हिरवी मिरची व जिरेचा ठेचा करून घेतला, तो टाकूया आणि अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट यामध्ये घातलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सगळं साहित्य मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, परंतु मी हे दही मिक्सरला न फिरवता असंच ठेवणार आहे. तर आप्यासोबत खाण्यासाठी आपली झटपट आणि मस्त चटपटीत अशी दह्याची चटणी इथे तयार आहे. आता तोपर्यंत बघा आपलं आप्याचं पीठसुद्धा मुरलेलं आहे. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ, इथे मी साधंच मीठ घेतलं आहे, तुम्ही उपवासाचं सैंधव मीठ घेऊ शकता. अर्धा चमचा जिरे घातला आहे, उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी चालेल. बारीक कापलेली 2 हिरवी मिरची, एक मोठा कच्च्या बटाट्याची साले काढून त्याचा किस करून स्वच्छ धुवून घेतला, तो यामध्ये घातला. पाव वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घातलेलं आहे. सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही. आता सगळ्यात शेवटी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे. सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आप्पे करण्यासाठी आपलं पीठ इथे तयार आहे. आप्पे करण्यासाठी आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल किंवा तूप आवडीनुसार टाकू शकता. अगदी थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि आता तयार केलेलं जे आप्याचं पीठ आहे ते आप्पे पात्रामध्ये टाकून घेऊया. सुरुवातीला बाजूच्या खाच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर मधातल्या खाच्यामध्ये टाकणार आहोत, कारण मधातल्या खाच्याला जास्त गॅसची हीट लागते, त्यामुळे मधातले आप्पे लवकर करपू शकतात. तर आता सर्व खाच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर खालच्या बाजूने 3 ते 4 मिनिटे आप्पे शेकून घ्यायचे. तर 3 ते 4 मिनिटे मीडियम गॅसवरती आप्पे शेकून घेतले. तुम्ही बघू शकता आपले आप्पे मस्त टम्म असे फुगलेले आहेत. तर आता सर्व आप्पे जे आहेत ते उलटवून घ्यायचे. बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगले आहेत आणि मस्त असा रंग आपल्या आप्प्यांना आलेला आहे. तर सर्व आप्पे इथे मी उलटवून घेतले. आता या बाजूने झाकण न ठेवता 2 मिनिटे पुन्हा हे आप्पे शेकून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही 2 मिनिटे आप्पे शेकून घेतले आणि बघू शकता मस्त कुरकुरीत आतमध्ये जाळीदार असे उपवासाचे आप्पे इथे तयार आहेत. चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही सुद्धा हे आप्पे घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.